अन्नाच्या वडील बसलो निम्म्यात गेलो. अण्णा अचानक म्हणला 400 और लगेगा तुमको पुरा घुमा के लाता हो. म्हणजे अण्णाचं म्हणणं असं होतं 400 अजून द्या तुम्हाला सगळं फिरून आणतो. टोळी डायरेक्ट अण्णाला म्हणली भाऊ आमची जिंदगी फिरली तू काय अजून आम्हाला फिरू नको फक्त आयत्या 50 मध्ये मंदिरापाशी सोड. तर जय श्रीराम भावांनो, मी विक्या ब्लॉगरांचं स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. महादेवांचं दर्शन घेऊन काल भैरवनाथांचं दर्शन घ्यायला गेलो. टोळी काय म्हणते ते ऐका परत म्हण. काय 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 माझ्यात वाटायची का ही आमची टोळी. ते तुम्हाला माहिती ते कुठे गेलो काय गप राहणार का बॅरिगेट वरचे दोरे पाहून टोळी म्हणत होती गॅस सोडून माळ्यात नेऊन बारकाल्या पोरांना वाटू. काल भैरवनाथांचं दर्शन घ्यायला गेलो. खरं तर पार्स त्याच्यात ना पहिल्यांदा दारू राहत होती पण आता कोण दारू बंद केली काय माहित. बाहेर आला भूक लागली होती पण काय आता ते म्हणतात ना वेळेला केळं उपासाला सीताफळ म्हणून चालून द्यायचं असतं. खायला तर काय तिथं आवडा ना आम्हाला त्याच्यामुळे केळं घेतले डायरेक्ट 1 डझन आणि टोळी डायरेक्ट केळवर तुटून पडली होती. तिथून घाटात आलो. घाटात थांबलो होतो निवांत पण नाही का डान्स करायचं नियोजन होतं पण काय कॅमेरा धरणारच कोण नव्हतं. तिथून डायरेक्ट आलो रूम घेतला मस्त पैकी रूम मध्ये थांबलो होतो. रूम मध्ये गेले कार्यकर्ते डायरेक्ट उलटी पालती झाली आणि रूमच्या बाहेर आलो जेवायला गेलो वांग पाहिलं नारा म्हणलं भाई शेटला म्हणलं काय विषय वांगेच पिल्लू पोट घालून आलोच म्हणलं मला काड्या काय करू नका आयते खाऊन घ्या नाही तर रातभर उपाशी रावला आणि त्याच्यामुळे खाल्लं आयतेच आणि डायरेक्ट सकाळी उठलो ना आवरून बिवरून घेतलं आणि मी आवरून घेतलं तर आमची इकडे निम्मी टोळी उलटी पालती होती अजून फोनच बघत होती. नंतर टोळीतले कार्यकर्ते हळूहळू उठायला लागले ना आवरायला लागले ते बंटी शेटर आम्ही बसलो सकाळ भूक लागली म्हणून बर्फ्या खात होतो. मोकाटमट गाडी चालू म्हणजे आमच्या रोप करतो का काय म्हणतोय मला उठलो नका ना आतमध्ये मोकळाची मुकात आम्हाला म्हणलं तो जाऊ आवरण तवा बाहेर तवर आम्ही ना जरा हिरवळ पाहतो. हिरवळ कोणला काढाली तेवढं कमेंट मध्ये सांगा. बंटी शेट मिनगणी भाई डायरेक्ट बाहेर आलो. बाहेरून पंचविंचे टाकून घेतले म्हणलं त्याला फोटोशूट करून घेऊ तर टोळी उचल 150 फोटो काढून घेतले. टोळी आली टोळी घेऊन डायरेक्ट वडी जाऊन बसलो. अण्णा संगत बंटी शेटने 50 मध्ये डील डन केली पण अण्णा मध्ये जाऊन अचानक म्हणलं 400 अजून देता का तुम्हाला हक्क फिरून आणतो. अण्णाला म्हणलं भाऊ अख्खी जिंदगी फिरलेली आम्हाला काय फिरायची इच्छा नाही रे. तो वडी पाहून आमचे हातपाय गाळाले. तू डायरेक्ट आम्हाला पहिलं काढायला नेऊन सोड कारण की आम्हाला माहित होतं अण्णा 50चा 400 आला ना अजून निम्म्यात येऊन अण्णा म्हणा अजून 400 द्या नाही तर उतरामध्ये. त्याच्यामुळे म्हणलं भाऊ बिया इकडून इकडेच राहला भाऊ तेवढं 50 मध्ये आम्हाला फक्त काढायला सोड.